नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 ऑगस्ट 2026 आज सायंकाळी उजनीधरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे आणि त्याचबरोबर उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाणी चालू आहे आणि वीर धरणातून सध्याला विसर्ग किती आहे आणि वरच्या धरणातून सध्याला दौंडच्या दिशेने किती पाणी येते याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी जर आकडेवारी बघितली तर उजनी धरणाची टक्केवारी ही 99.23% आलेली आहे आणि दौंडच्या विसर्गात सातत्यानं बदल होतोय सकाळपासून ते आत्तापर्यंत. सकाळी जर बघितलं तर दौंडचा विसर्ग 68,897 होता, तो आता सध्याला 1,16,129 पर्यंत गेलेला आहे. म्हणजेच काल जे वरच्या धरणातून जे पाणी सोडलं होतं 1,46,125 त्या विसर्गाचा परिणाम दौंडच्या विसर्गामध्ये होताना दिसतोय. एका शेतकऱ्याने कमेंट केली होती की कालचं आलेलं पाणी गेलं कुठं, गायब झालं का? तर त्याचा परिणाम हा आज दिसायला लागला आहे. पाणी त्या धरणातून सोडलं म्हणजे लगेच इथं येऊ शकत नाही, येत नाही. त्याचा परिणाम हळूहळू होताना दिसतो. हे समजायला पाहिजे, कारण नदीचं अंतर जास्त असतं, पाण्याचा प्रवाह कमी जास्त होऊ शकतो. परंतु सध्याला जर बघितलं तर उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 81,600 क्युसेकचा विसर्ग आहे. परंतु यामध्ये आज संध्याकाळी 12पर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. बऱ्याच ठिकाणचे बंधारे काल परवा ओपन झाले होते, ते आता पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्यास सुरुवात झालेली आहे. कारण वीर धरणातून सध्याला जर बघितलं तर वीर धरणातून 13,776 क्युसेकचा विसर्ग आहे आणि 81,000 म्हणजे 94,95,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी आणि नीरा नदी याचा मिळून भीमा नदीमध्ये होतोय. आणि नीरा नरसिंगपूर येथे जर बघितलं, दोन्ही संगम बघितला तर सध्याला जर दोन्हीचा विसर्ग बघितला तरी 1,01,130 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि पंढरपूरमध्ये बघितलं तर 60,000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि वरच्या धरणात जर सध्याला बघितलं तर त्या धरणातून जवळपास 15 धरणातून सध्याला 70,697 क्युसेकचा विसर्ग सध्याला येतोय. त्यामध्ये सगळ्यात जास्त घोड धरणातून 30,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. त्यानंतर खडकवासला जर बघितलं, खडकवासलातून 4,393 क्युसेकचा विसर्ग आहे. त्यामुळे बंडगाडचा विसर्ग सध्याला कमी राहणार आहे, तो सध्याला 22,894 क्युसेक आहे. आणि नीरा देवधर, गुंजवणी, भाटघर, वडिवले, नाझरे धरणातून पाचही धरणातून सध्या विसर्ग चालू आहे. त्यामध्ये गुंजवणीमधून 675, नीरा देवधरमधून 1,634, भाटघरमधून 4200 आणि वीर धरणातून 13,776 आणि नाझरेमधून 229 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. त्यामुळं पुढील काळात जर पाऊस वाढला तर हा विसर्ग वाढू शकतो, पाऊस कमी झाला तर हा विसर्ग कमी होऊ शकतो. परंतु आज दिवसभरामध्ये जर बघितलं, वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळं कदाचित ज्या धरणातून विसर्ग सोडला आहे त्यामध्ये कपात होऊ शकते आणि परिणामी आपल्या दौंडच्या येणाऱ्या विसर्गामध्ये कपात होऊ शकते. परंतु सध्याला दौंडमध्ये येणारा विसर्ग जास्त आणि भीमा नदीत सोडणारा विसर्ग कमी. त्यामुळं कदाचित 1,00,000च्या आसपास किंवा 1,10,000च्या आसपास उजनीतून भीमा नदीमध्ये विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. आणि नीरा नदीमध्ये येणारं 13,000 असं एक जवळपास 1,25,00,000च्या आसपास पाणी भीमा नदीमध्ये राहणार आहे. काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीधरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.